जो काही ईमेल असतो तो ईमेल कसा सेंड करायचा. ठीक आहे, जसं की आपण आता एक्झाम्पल पाहू. कोडिंग मध्ये काय नाही, आता आपण जाऊ ईमेलला. जसं की मी ईमेलला आलो आणि ईमेलला आल्यानंतर आता तुम्ही एखाद्या कंपनीला अप्लाय करतात किंवा कोणत्या तरी कंपनीला फॉर्म भरतात किंवा तुम्ही कुठून तरी ऑर्डर करतात. ठीक आहे, भरपूर वेळा तुम्ही कोणत्या तरी वेबसाईटला व्हिजिट केली. जसं तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करता, तुम्हाला ऑटोमॅटिकली एक ईमेल येतो. बरोबर, येतो ना ईमेल. मग तो ईमेल असतो, तो ईमेल माणूस टाईप टाईप करतो का ऑटोमॅटिकली आपल्याला ईमेल येतो? कसं असू शकतं? ऑटोमॅटिकलीच येणार ना. आता सपोज एखादी वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटला दिवसातनं 1000 युजर व्हिजिट करतात. मग त्या 1000 युजरला व्हिजिट केल्यानंतर जो काही ईमेल जातो, तो 1000 वेळा ईमेल एखादा माणूस टाईप करेल का? नाही. जसं की मला आता एखाद्याला ईमेल सेंड करायचा आहे. मग ईमेल सेंड करण्यासाठी मी मेलमध्ये आलो आणि आपण इथे करतो कंपास आणि इथे टू करतो. टू म्हणजे कोण? ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याला. जसं की मला ईमेल टाकायचा एक जणाला, एक माझी सेकंड ईमेल आयडी, त्या ईमेलला मी इथे टू मध्ये राईट केलं. आणि सब्जेक्ट मध्ये काय असू शकतो? हाय असू शकतो. आणि अजून मी इथे काहीतरी लिहू शकतो, जसं की मी लिहू शकतो ABC. आणि जसं मी सेंड करीन ईमेल काय होईल, ऑटोमॅटिकली त्याला जाईल. ओके, ह्या पद्धतीने आपण काय करतो, ईमेल पाठवतो. बरोबर. पण आता एखादी कंपनी आहे आपली, कंपनीमध्ये काय असतं की एखाद्या वेबसाईटला 100 युजर व्हिजिट झाले आणि त्या 100 युजरला एकाच टाइमला आपल्याला ईमेल पाठवायचा आहे. मग ईमेल पाठवण्यासाठी आपण प्रत्येक युजरला एक एक ईमेल आपण टाईप करून पाठवू नाही शकत. ठीक आहे ना. मग त्यासाठी आपण एक अशी सिस्टीम बनवणार की त्या सिस्टीमने काय होणार, ऑटोमॅटिकली तो ईमेल राईट होणार. राईट केल्यानंतर जो काही युजर आहे ते युजर सिलेक्ट होणार. सिलेक्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या युजरला ईमेल काय होणार, सेंड होणार. ठीक आहे, अशी आपण सिस्टीम बनवणार आहे. कशामध्ये? Node.js मध्ये. ओके, जसे की मी एखादा ईमेल पाहतो. ठीक आहे, एखादा ही N8 मी ईमेल पाहतो. जसा ईमेल पाहिला, इथे ईमेल मध्ये काय आले मला, हाय देअर, प्लीज चेक ऑन द लिंक बिलो टू व्हेरीफाय युअर ईमेल. आणि इथे एक बटन आलंय मला. ओके, त्यानंतर इथे मला OTP वगैरे आलाय, काय त्याचं असतील त्यांचं. एक मला ह्या प्रकारे ईमेल आलाय. ओके, मग ह्या प्रकारे आपण ईमेल कसा पाठवणार ते आपण आज पाहू. चालतंय, जायचं कोड मध्ये आता. ठीक आहे, सिंपल आहे. आता त्याआधी मला एक सांगा, HTTP म्हणजे काय? आता काय HTTP काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर. ओके, HTTP म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ह्याने काय होतं की आपण एखादी वेबसाईट शो करण्याचा आपण तो एक प्रोटोकॉल झाला. काय झाला? तो एक प्रोटोकॉल झाला. मग त्याच प्रकारे आपल्याला ईमेल सेंड करण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलचं नाव आहे, ठीक आहे, जसं आपण एखादी आउटपुट पाहण्यासाठी आपण एका प्रोटोकॉल यूज करतो. ठीक आहे, नवीन फाईल बनवतो इथे. ठीक आहे, कोणता प्रोटोकॉल आपण यूज करतो? HTTP, किंवा आपण यूज करतो HTTPS. मग काय HTTP म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि HTTPS म्हणजे हायपर टेक्स्ट सिक्युअर. ठीक आहे, त्यानंतर त्याच प्रकारे आपल्याला ईमेल सेंड करण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉलचं नाव आहे SMTP. मग ह्याचा फुल फॉर्म काय असणार? सिंपल. एस म्हणजे सिंपल, एम म्हणजे मेल, टी म्हणजे ट्रान्सफर आणि पी म्हणजे प्रोटोकॉल. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ह्या प्रोटोकॉलचा यूज करून आपण काय करणार आहे? मेल सेंड करणार आहे. ठीक आहे, मग आता ह्याचा आपण कोड मध्ये जाऊ. कोड मध्ये आल्यानंतर मी काय करतो आपला, ठीक आहे, कोड कुठे राईट करणार? A to Z बॅच नंबर 51. आणि बॅच नंबर 51 मध्ये आल्यानंतर, ठीक आहे, मी इथे एक फाईल बनवतो. जसे की एक मी फोल्डर बनवला, एक ईमेल नावाचा. ओके, त्या फोल्डरला काय करतो मी, इथे ओपन करतो. ओपन केल्यानंतर इथे असा आपल्याला इंटरफेस ओपन होतो. मग जो काही एमटी पेज आहे त्या एमटी पेज वर आपण क्लिक करणार. इथे राईट करणार CMD आणि एंटर बटनावर क्लिक करणार. ओके, जसं आपण CMD ओपन केली किंवा कमांड प्रॉम्प्ट ओपन केली, कमांड प्रॉम्प्ट ओपन केल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय राहणार? इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी कमांड काय आपली? npm i. आपल्याला जे जे पॅकेज लागतात ते पॅकेज आपण इथे राईट करतो. जसे की मला पॅकेज लागतंय एक्सप्रेस एक लागतंय आणि त्यानंतर मला फक्त EGS लागतंय. तुम्हाला बाकीचे लागत असेल ते करा. मला फक्त 2 लागतात आता सध्या. एक EGS लागतंय आणि सेकंड पॅकेज लागतंय
एक्सप्रेस हे दोन्ही पॅकेज मी इथे करतो एकदा इन्स्टॉल. इन्स्टॉल झाल्यानंतर एकदा क्लिअर करतो आणि सेकंड कमांड आहे आपली कोड पेस्ट डॉट. याने काय होणार, जो काय आपण फोल्डर बनवलाय तो फोल्डर काय होईल, ऑटोमॅटिकली आपला VS कोडला ओपन होईल. झाला इथं VS कोडला ओपन. ठीक आहे. त्यानंतर मी ते काय करतो, VS कोड मध्ये एक सिंपलचं सर्व्हर बनवतो. ठीक आहे. सर्व्हर बनवण्यासाठी काय करणार आपण, इथे एक index.js नावाची एक फाईल बनवली आणि त्या फाईल मध्ये मी एक सर्व्हरचा कोड राईट करतो. जसं की मी where एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड आणि इथे राईट करणार आपण एक्सप्रेस. त्यानंतर where app इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. ओके. त्यानंतर काय राहणार आपल्या इथे पोर्ट नंबर. मग पोर्ट नंबर देण्यासाठी मी ऍप डॉट इथे लिसन करतो आणि लिसन मध्ये करतो 1000 असा एक मी काय केला, एक पोर्ट नंबर राईट केला. एवढं काम झालं. त्यानंतर एक सिंपल एक URL बनवतो. कोणती URL असते आपली, एक ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा दिला, फंक्शन घेतलं, त्यामध्ये एक असतो रिक्वेस्ट आणि सेकंड असतो रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि सेंड करतो इथे मी सपोज ईमेल सेंडिंग असं मी काहीतरी राईट केलाय टेक्स्ट. ओके. रन करू आपण. जो काय सर्व्हर आहे आपला तो सर्व्हर मी इथे करतो रन. रन करण्यासाठी कमांड नोडिमॉन index.js एंटर केलं. ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी कुठे, ब्राउझरला आलं आणि इथे मी सर्च करतो localhost 1000. मेसेज झाला इथे प्रिंट. ओके. सर्वांना इतर कुणाला अडचण नसेल की एक सर्व्हर बनवलंय आणि त्या सर्व्हर मध्ये फक्त मी केले URL. कोणती URL बनवली, स्लॅशची URL बनवली आणि तिथे केलंय मी रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि तिथे सेंड मध्ये मेसेज केलाय फक्त एक राईट ईमेल सेंडिंग. इतर कुणाला अडचण नसेल. ओके. आता आपल्याला काय करायची की युजरला ऑटोमॅटिकली एक ईमेल सेंड करायची. बरोबर. कशा थ्रू करायची, Node.js चा यूज करून. ओके. आता मला हे सांगा की आपण काय करतो, एखादं पॅकेज इन्स्टॉल करतो. बरोबर. पॅकेज काय करतं आपल्याला, जसं की बॉडी पार्सल आहे ते काय करतं, फॉर्म मधला डेटा आपल्याला घेण्याची मदत करतं. त्यानंतर सेशन काय करतं, सेशन मध्ये म्हणजे सर्व साईडला डेटा स्टोअर करायला मदत करतं. त्यानंतर युटिल काय आहे की जी काय आपल्या डेटाबेसची कनेक्शन आहे ते कनेक्शन आपल्याला स्टोअर करण्यास मदत करतं. म्हणजे जी काय पॅकेज आहेत, जी काय मॉड्यूल, जी काय पॅकेज आहे ते पॅकेज आपल्याला काहीतरी एक फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते. बरोबर ना. जसे की बॉडी पार्सल डेटा पास करतो, MySQL काय करतं, डेटाबेसची कनेक्शन प्रोव्हाइड करतं, फाईल फाईल एक्सप्रेस फाईल अपलोड काय करतं, एखादी इमेज व्हिडिओ फाईल आपल्याला असे घेण्याची मदत करतं. म्हणजे प्रत्येक एक पॅकेज आपल्याला काहीतरी फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतो. मग त्याच प्रकारे एक Node.js मध्ये एक पॅकेज आहे, ते काय करतं पॅकेज की आपल्याला एक ईमेल सेंड करण्याची मदत करतं. जसं की आपण बॉडी पार्सल पाहत आलो आतापर्यंत डेटा पास करण्यासाठी, त्याच प्रकारे एक पॅकेज आहे. त्या पॅकेजचं नाव आहे नोड मेलर. काय नाव आहे त्या पॅकेजचं, नोड मेलर. जसं की मी ब्राउझरला आलो, इथे सर्च करतो npm i नोड मेलर. ओके. आलो ह्या ऑफिशियल वेबसाईटला आपण जाऊ. तुम्हाला ह्या नोड मेलर बद्दल अजून तुम्हाला डिटेल मध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला आलात. हे जे डॉक्युमेंटेशन आहे तुम्ही डॉक्युमेंटेशन वाचू शकतात, त्याचा यूज कसा करायचा ते पण वाचू शकतात. त्यानंतर ती नोड मेलर कधी कधी लॉन्च झाले ह्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर सारी इथे डिटेल भेटेल. ओके. तुम्ही इथे आलात पाहू शकता. आपल्याला काय करायचे आता, फक्त त्या नोड मेलरचा यूज करायचे. मग मी इथे एक कमांड आहे आपली, कोणती कमांड आहे, npm i नोड मेलर. इथे मी कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर पुढे आपण पेस्ट करणार, ह्याला CMD मध्ये आलो, Ctrl+C करतो, इथे एकदा क्लिअर करतो आणि इथे करतो मी ती कमांड पेस्ट. कोणती कमांड आहे, npm install नोड मेलर. एंटर करतो. जसं मी एंटर करेन ती पॅकेज काय होतं, इथे इन्स्टॉल झालं. पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मग करतो इथे रिस्टार्ट. रिस्टार्ट केलं सर्व्हरला मी. अरे डबल तीच पॅकेज कमांड रन झाली. ठीक आहे. नोडिमॉन झाली पॅकेज. आता त्या पॅकेजला इथे मी काय करतो, फक्त इम्पोर्ट करतो. ओके.
मग इम्पोर्ट करण्यासाठी आपण इथे काय करणार, वॅर कोणतं पॅकेज घेतले आपण, नोड मेलर. एक व्हेरिएबल घेतला कोणता, नोड मेलर, इक्वल टू काय राहणार इथे, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये नोड मेलर. अरे नोड मेलर आलंय का नाही, ठीक आहे. नोड मेलर पॅकेज आपण इथे काय केले, मी फक्त रिक्वायर केले. इथं समजलंय सर्वांना. एक पॅकेज आहे, कोणतं पॅकेज आहे, नोड मेलर. त्याला फक्त काय केलंय, npm इन्स्टॉल आय केलंय आणि इथे फक्त मी काय केलंय, रिक्वायर केले. इथे मी कमांड राईट करून ठेवतो फक्त. ओके. आता हे पॅकेज तर इन्स्टॉल केले, पण आपल्याला काय करायचंय की युजरला एक मेल सेंड करायचा. काय करायचं आपल्याला, युजरला मेल सेंड करायची. मग युजरला मेल सेंड करण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला जायचं आणि ब्राउझरला सर्च करायची इथे नोड मेलर. जसं तुम्ही नोड मेलर सर्च करता तुम्हाला एक वेबसाईट भेटेल इथे nodemailer.com. ठीक आहे. त्या वेबसाईटला जायचं आणि त्या वेबसाईटला आल्यानंतर काही चेंजेस नाही करायचे. सिंपल काय करायचं, तुम्हाला लेफ्ट साईडला इथे ऑप्शन भेटतात, मॅनेज कॉन्फिगरेशन वगैरे, HTTP ट्रान्सपोर्ट वगैरे वगैरे, ही भरपूर सारे ऑप्शन भेटतील. त्या ऑप्शनवर मी काय करतो, इथे क्लिक करतो. कोणत्या, SMTP ट्रान्सपोर्ट. तिथे क्लिक केलं. तिथे क्लिक केल्यानंतर तिथे त्याचे सब ऑप्शन ओपन झाले. सब ऑप्शन ओपन झाल्यानंतर इथे करायचं कनेक्शनवर क्लिक. जसं तुम्ही कनेक्शनवर क्लिक करतात आणि इथे स्क्रोल करतात, जसं स्क्रोल करतात, ठीक आहे, जसं तुम्ही स्क्रोल करता तुम्हाला इथे क्विक एक्झाम्पल नावाचं एक्झाम्पल दिसेल. ओके. त्या एक्झाम्पलला काय करायचं, इथे कॉपी करायचं. कॉपी केलं, आपल्या कोडमध्ये यायचं आणि जी काय आपण स्लॅशची URL बनवली त्या URL मध्ये मी इथे करतो पेस्ट. ओके. आता इथे एक एरर आलाय. कोणता एरर आहे, अवेट आलाय. मग अवेट असले म्हणजे आपल्याला वर काय राईट करायला लागेल, असिंग. मी सिंपल इथे फक्त असिंग राईट करतो. ओके. बाकी इश्यू गेला. त्यानंतर मी काय करतो, जी काय कमेंट आहे ती कमेंट एकदा रिमूव्ह करतो. ठीक आहे, तुम्हाला पण समजेल आणि मला पण सांगता येईल. ओके. त्यानंतर हे पण कमेंट मी फक्त इथे रिमूव्ह करतो. ठीक आहे. नोड मेलर आपण इथे रिक्वायर्ड केले वरती, जसं इथे मी इथे फक्त पेस्ट करतो. ओके. मी तिथून कोड काय केला, एक्झाम्पल त्या वेबसाईट वरून कॉपी केला आणि इकडे आल्यानंतर मी काय केलं, फक्त पेस्ट केला. ओके. सर्वांना दिसतोय, ठीक आहे. कॉपी आणि मी इथे काय केला, पेस्ट केला. आता हा कोड आपण समजून घेऊ. आता जो काय आपला होस्ट आहे किंवा आपला जो काय प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल कोणता यूज करतो आपण, SMT चा आपण ती काय करतो, प्रोटोकॉल यूज करतो. मग इथे काय सांगायचं, जिथे एक्झाम्पल दिले, होस्टच्या पुढे काय दिलंय, SMT example.com दिले. ठीक आहे. त्यानंतर काय दिले, इथे पोर्ट नंबर दिलाय, सोर्स दिलाय, पोल दिलाय, मॅक्स एक्झाम्पल, युजर वगैरे वगैरे, हे भरपूर सारे आपल्याला गोष्टी दिल्या. ठीक आहे. तिथने फक्त कोड कॉपी करायचा आणि इथे करायचा पेस्ट. ओके. आणि पेस्ट केल्यानंतर जिथे हे एक्झाम्पल दिलंय, एक्झाम्पलच्या जागी राईट करायचं फक्त इथे जीमेल. काय राईट करायचं इथे, फक्त जीमेल. आणि इथे काय आलंय, आपल्याला एक पोर्ट नंबर आलाय, बरोबर. मग आता हा पोर्ट नंबर कोणता आहे आपल्याला माहित नाही, पण आपल्याला आपण कोणतं प्रोटोकॉल यूज करतो आपण, SMTP. मग गुगलला जायचं, गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं SMTP आणि इथे पोर्ट सर्च करायचं. म्हणजे जो काही SMTP चा पोर्ट नंबर आहे तो कोणता आहे, इथे भेटलाय 587. ह्याला मी कॉपी करतो आणि जिथे हा पोर्ट नंबर आहे इथे मी करतो फक्त पेस्ट. झालं एवढं काम का, जास्त झालंय, ठीक आहे. तुम्ही एवढं ट्राय करतात, ठीक आहे. ऑनलाईन मेंबर एवढं तुम्ही ट्राय करतात का, मग आपण सगळे संगत जाऊ पुढे, चालतंय. अरे ऑनलाईन मेंबर काय करायचं, पॅकेज जे काय पॅकेज आहे ते पॅकेज इन्स्टॉल करा आणि तिकडनं कोड कॉपी आणि पेस्ट करा. ओके. जी काही इथे मी चेंजेस केले ते एकदा रिमूव्ह करतो फक्त. आतापर्यंत आपण काय केलंय, एक सिंपल सर्व्हर बनवलंय. सर्व्हर मध्ये काय केले, URL बनवली. कोणती URL आहे आपली, एक स्लॅशची URL बनवली. आणि त्या स्लॅशच्या URL मध्ये स्लॅशची URL बनवल्यानंतर आपण एक पॅकेज इन्स्टॉल केले. कोणतं पॅकेज होतं ते, नोड मेलर म्हणून. आणि त्या पॅकेजला मी इथे काय केले, फक्त इम्पोर्ट केले. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट सांगितली होती मी की नोड मेलर, आणि नोड मेलर मध्ये वेबसाईटला गेल्यानंतर तिथून कोड कॉपी केला. ठीक आहे. मी एकदा डबल कॉपी करतो कोड, एकदा कॉपी केला कोड आणि सेकंड काय केलं, इथे URL च्या आतमध्ये मी कोड काय केला, इथे फक्त पेस्ट केला.
आणि पेस्ट केल्यानंतर फक्त मी इथे काय करतो, जे काही कमेंट आहेत ते कमेंट एकदम मी रिमूव्ह करतो. ठीक आहे, ही पण कमेंट मी एकदा रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, कमेंट रिमूव्ह केल्यानंतर जो काही आपला होस्ट आहे, आता जसं की आपला होस्ट कोणता होता आतापर्यंत, आपण डेटाबेसशी कनेक्शन करण्यासाठी एक लोकल होस्ट होता, बरोबर ना. आउटपुट पाहण्यासाठी पण आपलं एक डोमेन होतं की लोकल होस्ट. पण आता आपल्या इथे काय राईट करायचं, SMTP example.com आहे, तिथे फक्त राईट करायची जीमेल. जसं तुम्ही इथे जीमेल राईट केलं त्यानंतर इथे एक आपल्याला सेकंड भेटतो पोर्ट नंबर. मग पोर्ट नंबर कोणता टाकायचा, गुगलला यायचं, गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं SMTP पोर्ट, आणि जो काय पोर्ट नंबर असेल लेटेस्ट तो पोर्ट नंबर आपल्या इथे काय होईल, शो होईल. जसं की मला इथे एक पोर्ट नंबर शो झालाय 587, त्याला मी इथे कॉपी करतो, आणि जो काय आपला कोड आहे त्या कोड मध्ये मी पोर्ट नंबरचे जागी इथे करतो पेस्ट. झाले, 2 काम झाले. त्यानंतर थर्ड काम काय राहणार आपलं, जो काय हा सोर्स आहे, ह्या सोर्सला ट्रू असेल बाय डिफॉल्ट, इथे करायचं तुम्ही फॉल्स. 2 कामं झाली. हा आपला होस्ट झाला, त्या होस्टचा इथे आपण काय केले, पोर्ट नंबर राईट केले. ओके, त्यानंतर हा मॅक्स आणि मिन ची पण गरज नाही, हे रिमूव्ह करून टाका. ओके, त्यानंतर इथे असतो एक ऑथ. आता ऑथ मध्ये काय करायचं, ऑथ मध्ये काय आहे, एक युजर आहे आणि सेकंड काय आहे, आपला पासवर्ड आहे. ठीक आहे, मग युजर मध्ये काय टाकायचं की जो तुमचा ईमेल आहे कंपनीचा, कुणाचा, जो काही ईमेल आहे कंपनीचा, जसं की A to Z चा एक ईमेल आहे आणि A to Z तुम्हाला एक ईमेल पाठवतोय, मग इथे ईमेल कोणाचा राहणार, A to Z चा. जसं की ते माझा एक ईमेल पाठवतो, कुणाचा ईमेल असेल हा, की जो ईमेल पाठवणार आहे त्याचा ईमेल इथे राहणार. कुणाचा राहणार इथे ईमेल, जो ईमेल पाठवणार आहे त्याचा ईमेल इथे राईट करायचा. जसं की मी इथे माझा ईमेल राईट करतो, @gmail.com. इथे काय केलं की मी तुम्हाला ईमेल पाठवणार, त्यामुळे ईमेल इथे कुणाचा राईट केला, माझा ईमेल राईट केला. आणि सेकंड इथे काय असणार, पासवर्ड. आता इथे पासवर्ड कोणता असणार, ईमेलचा पासवर्ड असणार, तर ईमेलचा पासवर्ड नसणार. इथे पासवर्ड कोणता असणार ते सांगतो तुम्हाला. आता हा पासवर्ड आपल्याला घेण्यासाठी काय करायचं, जी आपली ईमेल आहे त्या ईमेलवर जायचं. जसे की आपली ईमेल कोणती, माझी हिदे ईमेल आहे, इथे जी मी तिथे राईट केली ती ईमेल आयडी इथे आहे माझी. ठीक आहे, त्या ईमेलला आल्यानंतर इथे सर्च करायचं, फक्त गुगल अकाउंट म्हणून सर्च करायचं. काय करायचं इथे सर्च, जी तुम्ही ईमेल इथे राईट केली त्या ईमेलवर जायचं आणि इथे राईट सर्च करायचं गुगल अकाउंट. जसं तुम्ही गुगल अकाउंट सर्च करता तुम्हाला भरपूर साऱ्या वेबसाईट भेटतात, इथे काय करायचं, एक गुगल अकाउंट साइन इनचं तुम्हाला पहिली वेबसाईट दिसत, त्या वेबसाईटवर जायचं, आणि त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन. ठीक आहे, असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साईडला भरपूर सारे ऑप्शन भेटतात, होम, पर्सनल इन्फो, सिक्युरिटी अँड साइन इन. इथे काय करायचं, तुम्ही सिक्युरिटी अँड साइन वर क्लिक करायचं. सिक्युरिटी अँड साइन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. ओके, तुम्हाला इथे स्क्रोल करताना भरपूर सारे ऑप्शन भेटतात तुम्हाला. इथे काय करायचं की एक ऑप्शन आहे इथे 2 स्टेप व्हेरिफिकेशन. काय इथे, टू स्टेप व्हेरिफिकेशन, त्याच्यावर क्लिक करा. इथे तुमचं ऑफ असेल त्याला फक्त काय करायचं, इथे ऑन करायचं. ठीक आहे, परमिशन वगैरे तुम्ही दिल्या, आता माझं ऑफ होईल, ऑन आहे तर माझं काही इथे ऑफ होईल. तुम्ही इथे परमिशन दिली तर तुमचं जी काही 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते काय होईल, इथे ऑन होईल. काही नाही जास्त, तुम्ही परमिशन दिली की ते 2 स्टेप व्हेरिफिकेशनला ग्रीन टिक येईल, आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन तुमचं काय होईल, इथे ऑन चालतंय. मग ऑन झाल्यानंतर इथे काय करायचं, तुम्हाला एक वरती एक सर्च बार दिसतोय, आणि इथे सर्च करायचं ऍप पासवर्ड म्हणून. काय सर्च करणार इथे, ऍप पासवर्ड. इथे आलंय ऍप पासवर्ड सिक्युरिटी. इथे जसं आपण क्लिक करणार तुमच्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, मला इथे काय मागत आहे, परमिशन. ठीक आहे, मी देतो परमिशन इथे. जसं मी परमिशन देईन इथे माझ्या पुढे एक असा इंटरफेस ओपन, आणि असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथे काय दिसतं, एक ऍप नेम येते. मग इथे मी एक ऍप नेम देतो किंवा तुमचं नाव देऊ शकता. जसं की मी आपल्या बॅचचं नाव देतो A to Z 51, आणि इथे क्रिएट बटनावर मी क्लिक करतो. जसं मी क्रिएट बटनावर क्लिक करेन एक पॉपअप ओपन होईल, आणि इथे एक मला काहीतरी टेक्स्ट दिसेल. हा टेक्स्ट काय करायचा, इथे कॉपी करायचा, आणि जो काय आपला कोड आहे त्या कोड मध्ये पासवर्ड मागितलाय, इथे पासवर्ड टाकून द्यायचा. तो कॉपी केलेला कोड, डबल कोड घेतला आणि डबल कोड मध्ये मी इथे पेस्ट केला. झालं कंप्लीट. डबल एकदा सांगू, ठीक आहे, डबल एकदा सांगतो. जो ईमेल आपण इथे राईट केलाय कोड मध्ये
की युजर मध्ये मी काय केलं, एक ईमेल राईट केलाय. कोणता ईमेल? 357चा. त्याच ईमेलवर मी जाणार. जसं की ते बघू शकतो कोणता ईमेल आहे आता, तोच ईमेल आहे 357 वाला आहे. मग त्या ईमेलवर गेल्यानंतर इथे सर्च करणार तुम्ही. तुम्हाला सांगितले काय सर्च करायचं, गुगल अकाउंट सर्च करायचे. आणि गुगल अकाउंट सर्च केल्यानंतर जी काही पहिली वेबसाईट दिसेल, कोणती वेबसाईट आहे, गुगल अकाउंट साइन इन, त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक करता तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन. काय करायचं, पहिलं सिक्युरिटी मध्ये जायचं आणि तुम्हाला इथे एक 2 स्टेप व्हेरिफिकेशनचं बटन दिसेल. तिला फक्त काय करायचं, तुमचं ऑफ असेल तर त्याला ऑन करा. आणि ऑन झाल्यानंतर काही नाही करायचं, इथे तुम्हाला एक सर्च बार दिसेल. सर्च बार मध्ये सर्च करायचं ऍप पासवर्ड. ऍप पासवर्ड सिक्युरिटी म्हणून असं सर्च दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तुमचा जो काय पासवर्ड वगैरे असेल तो मागेल. आता मला नाही मागेल ना, ठीक आहे. त्यानंतर सेकंड तुमच्या पुढे एक असं इंटरफेस ओपन होईल आणि तिथे फक्त तुम्ही एक नेम द्यायचं. काय द्यायचं, एक तुमचं ऍपचं नाव द्यायचं. जसं की इथे मी देऊ शकतो, मगाशी दिलं तर A to Z51. आता इथे मी देतो माझं नाव. जसं की मी इथे देतो दत्ता नाव आणि इथे क्रिएट बटनावर जसं क्लिक करीन, एक पॉपअप ओपन होईल आणि मला इथे एक काहीतरी टेक्स्ट दिसेल. तो टेक्स्ट काय करायचा, कॉपी करायचा आणि जो काय आपला कोड आहे त्या कोड मध्ये, पासवर्ड मध्ये इथे काय करायचा, पेस्ट करायचा. ट्राय करता तेवढं करा बरं फास्ट. पण काय केलं, इथे एक युजर टाकलाय कोणता, जो ईमेल पाठवणार आहे तो ईमेल इथे मी राईट केलाय. त्यानंतर आपल्या ईमेलचा पासवर्ड एक राईट केलाय. ओके, एवढं काम झालं आपलं. त्यानंतर नेक्स्ट काम काय राहणार आता, ह्याच्यामध्ये ट्रान्सफर मध्ये आणि इथे सेंड मेल मध्ये. आता सेंड मेल मध्ये एक फ्रॉम आहे. फ्रॉम कोण असतो, जो पाठवणार आहे तो. जसं की पाठवणार कोण आहे, मी आहे. जसं की इथे मी राईट करतो, फक्त इथे मी राईट करतो A to Z आणि इथे करतो IT हब म्हणून. आणि इथे करतो ज्याचा पाठवणार आहे त्याचा इथे ईमेल राईट करायचा. जसं की कोण पाठवणार आहे, मी. मग इथे माझा ईमेल राईट करतो, दत्ता 357 @gmail.com. ओके, आता फ्रॉमचं काम संपलं. आणि इथे टू मध्ये कुणाचं राहणार, ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचं नाव, म्हणजे त्याचा ईमेल राहणार, नाव नाही राहणार. एक्झाम्पल, ज्याला पाठवायचा आहे त्याचा इथे काय राहणार, ईमेल राहणार. मग सांगा बरं मला ईमेल. ऑनलाईन मेंबर सर्वांनी आपापला ईमेल मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं. ठीक आहे, तोपर्यंत मी काय करतो, माझ्याकडे एक ईमेल आहे त्याच्यावर मी ट्राय करतो. ओके, एक एक्स्ट्रा ईमेल आहे माझ्याकडे. ठीक आहे, असा एक माझ्याकडे ईमेल आहे. तो ईमेल मी इथे काय करतो आता, ठीक आहे, कोणता ईमेल आहे माझ्याकडे, एक सेकंड ईमेल आहे इथे म्हणून. ठीक आहे, डेव्हलपर्स म्हणून. त्या ईमेलला मी इथे करतो कॉपी केल्यानंतर आपल्या कोडमध्ये आलो आणि जो काय टू आहे, टू कोण असतो, ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल इथे राहणार. मग इथे मी काय करतो, जो काही ईमेल होता तो ईमेल इथे मी पेस्ट केला. झालं, ईमेल पेस्ट केला. आता ह्यात काही चेंजेस नाही करायचे. डायरेक्ट आपण जाऊ आउटपुट पेजला आणि आउटपुट पेजला आल्यानंतर कुठे आउटपुट पेज आपलं, ह्या ब्राउझरला. आणि इथे मी करतो एकदा रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश करेन ऑटोमॅटिकली त्याला एक ईमेल सेंड नाही झाला. काय झालं याचं रिझन, ठीक आहे, कुठे smtp@gmail.com राईट केले आपण. ओके, टू फ्रॉम ऑथर युजर पोल, ठीक आहे, फॉल्स केलंय. ओके, ठीक आहे, काहीतरी स्पेलिंग चुकली कुठेतरी है ना. बरोबर आहे का स्पेलिंग, बरोबर आहे स्पेलिंग अशी ना, gmail.com. ओके, आणि एकदा आउटपुट पेजला जाऊन सर्व्हर बघतो, एकदा स्टार्ट आहे का आपलं. ठीक आहे, सर्व्हर स्टार्ट आहे. एकदा आलो इकडे आणि इकडे मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश करेल ऑटोमॅटिकली आपला ईमेल एक गेला पाहिजे. इथे आलंय ईमेल सेंडिंग आलंय आणि त्या ईमेलला मी जाऊन चेक करतो. कुठे ईमेल, एक डेव्हलपर म्हणून नावाचा ईमेल होता आणि इथे आला एक ईमेल. कुठून आला ईमेल, A to Z IT हब आला आणि इथे काय आलाय, मेसेज ओपन केला आणि हॅलो ॲलेक्स म्हणून आले. मी कोड मध्ये थोडासा चेंजेस करतो. इथे करतो मी हॅलो A to Z IT हब म्हणून इथे टाईप केले. ओके, सब्जेक्ट मध्ये राईट केले आणि त्यानंतर एकदा आउटपुट पेजला जाऊ, एकदा डबल रिफ्रेश करतो. जसं डबल रिफ्रेश केला ऑटोमॅटिकली काय गेला, अजून एक ईमेल गेला असेल त्याला. इकडे आलो, एकदा बॅक जाऊ आपण आणि इथे आलाय दुसरा ईमेल. आलाय का नाही, आलाय. आणि ठीक आहे, एकदा रिफ्रेश करतो ईमेलला.
ठीक आहे, आलाय ना, एक सेकंड ईमेल आलाय ना इथे. कुठे अलेक्स सब्जेक्ट मी इथे दिसेल आतमध्ये आपल्याला. आला इथे सब्जेक्ट मध्ये काय आलंय, हॅलो ए टू झेड. ओके, जसे की आता तुम्ही ईमेल पाठवलाय, एकदा आपण तुमचा ईमेल जातोय का मी चेक करतो. जसं शुभमने टाकलाय, मी शुभमचा काय करतो, ईमेल कॉपी करतो. कॉपी केला, शुभमचा ईमेल मी कुठे राईट करणार, इथे 2 मध्ये राईट करणार. ओके, 2 मध्ये आलो, इथे शुभमचा ईमेल टाकला. सेकंड ईमेल अजून मला कोणाला पाठवायचा आहे, संदीपला पाठवायचा. मग संदीपचा ईमेल मी काय करतो, इथे कॉपी केला, 2 मध्ये आलो, 2 मध्ये आल्यानंतर कोमा दिला, संदीपचा ईमेल पेस्ट केला. त्यानंतर थर्ड ईमेल कोणाचा आहे, युवराजचा. ठीक आहे, ह्याचा पण मी करतो इथे कॉपी, 2 मध्ये आलो, कोमा दिला, पेस्ट केला. अजून एक, ठीक आहे, वैष्णवीचा पण करतो मी इथे ईमेल कॉपी, इकडे आलो, एकदा मी कोमा दिला, पेस्ट केला. ठीक आहे, त्याला एका लाईन मध्ये राईट करतो जसं की. ओके, सर्वांचे ईमेल मी कोमा देऊन काय केले, सेपरेट केले. आणि एकदा आउटपुट पेजला येऊन मी काय करतो, इथे फक्त एकदा रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश करेन ऑटोमॅटिकली त्यांना काय होईल, सर्वांना ईमेल जाईल. आलाय का ईमेल, ऑनलाईन मेंबर चेक करा बरं. ज्यांनी ज्यांनी ईमेल पाठवला होता त्याला सर्वांना ईमेल आला असेल. आलाय का नाही, शुभम, संदीप, युवराज, आलाय का ईमेल. ठीक आहे, युवराजला आलाय, संदीपला नाही आला का, शुभमला पण आलाय, येतोय ना ईमेल. तुम्ही ट्राय करतात आता. आता तुम्ही ट्राय कुठं करायचं सांगतो. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा, पण इथे काय करायचं, 2 मध्ये माझा ईमेल टाकायचा. ठीक आहे ना, मला समजेल तुमचं झालंय. इथे माझा एक ईमेल आहे, कोणता, हा ईमेल आहे. हा ईमेल तुम्ही काय करायचा, राईट करायचा. जसं की मी इथे राईट करतो, ह्या ईमेलला तुम्ही काय करायचा, एक ईमेल सेंड करायचा. ओके, करता ट्राय. मग ऑनलाईन मेंबर ट्राय करा आणि मला सर्वांनी ईमेल सेंड करा. ईमेल कसा सेंड करायचा, सब्जेक्ट मध्ये तुमचं नाव पाहिजे मला. ओके, सब्जेक्ट मध्ये तुमचं नाव राईट करा आणि मला एक ईमेल सेंड करा. आणि झाल्यानंतर मला सांगा मेसेज बॉक्स मध्ये. ओके, मध्ये ईमेल राईट केलाय, त्याला ऑटोमॅटिकली काय होतं, एक ईमेल पास होतो. ठीक आहे, आता आतापर्यंत आपण ईमेल पास केलाय. फक्त ईमेल मध्ये काय केलंय, जसं की मी इथे राईट करतोय हाय अलेक्स, किंवा आपण इथे करतोय हाय दत्ता. ठीक आहे, सर्वांना मेसेज काय जातोय, हाय दत्ता म्हणून जातोय. ठीक आहे ना, पण आता आपण ईमेलला गेलो एखाद्या. ठीक आहे, आणि इथे मी काय करतो, एक नवीन ईमेल पाहतो. जसं की मी इथे मोंगोडीबी म्हणून क्लाउड म्हणून एक ईमेल आलाय, इथे ईमेल मला शो होतोय. ओके ना, ईमेल कसा शो झालाय, इथे एक आयकॉन इमेज शो झाली, इमेजच्या खाली काय टेक्स्ट आहे, टेक्स्टच्या नंतर एक URL आहे. ही URL कशात प्रिंट केली असेल त्यांनी, अँकर टॅग मध्ये. बरोबर ना, हा बोल्ड कलर केलाय, ह्याला स्टाईल काय दिली असेल त्यांनी, बी टॅग मध्ये राईट केला असेल. बरोबर, ह्या प्रकारे त्यांनी काहीतरी स्टाईलिंग केली वगैरे. मग आता ही स्टाईलिंग कशी करायची ते सांगतो. ओके, आता ही स्टाईलिंग करण्यासाठी काय करायचं, जो काय टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला काय करायचं, ते रिमूव्ह करायचं आणि इथे घ्यायचं एक टिल्ट. काय घ्यायचा, टिल्ट घ्यायचा. आणि ते टिल्ट घेतल्यानंतर इथे काय करायचं, एखादा तुम्हाला अशी पेजची डिझाईन बनवायची, त्या डिझाईन काय करायची, तिथे टिल्ट मध्ये राईट करायची. जसं की मी काय करतो, की मी सिंपल आता आतापुरती एक ChatGPT कडून फक्त डिझाईन घेतो. ठीक आहे, एक सिंपल डिझाईन घेतो तुमच्यासाठी. आता ते सांगतो, गिव्ह मी द फॉर्म स्टाईल इन HTML and CSS. ओके, आता मी हाताने राईट करण्यापेक्षा फक्त ChatGPT कडून घेतोय. तुम्ही हाताने राईट केली तरी काय अडचण नाही, ChatGPT कडून घेतली तरी काय अडचण. ओके, त्याने कोड दिलाय आपल्याला आणि त्या कोडला मी इथे करतो कॉपी. जसं मी कॉपी करतो आणि इथे कोड कुठे पेस्ट करणार, टेक्स्ट मध्ये आपण काय घेतला, इथे टिल्ट घेतला आणि त्या टिल्ट मध्ये मी इथे काय करतो, तो कोड पेस्ट करतो. पेस्ट केला कोड. आता जो काय कोड पेस्ट केलाय, तो पेस्ट कोड केलेला मी काय करतो, इथे आता
आउटपुट पेजला येतो आणि एकदा इथे मी रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केले ऑटोमॅटिकली काय होणार, एक ईमेल जाणार आणि तो ईमेल कसा गेलाय मी ते चेक करतो. तर तो ईमेल चेक करण्यासाठी आता मला तो ईमेल ओपन करावा लागेल ज्याला तुम्ही ईमेल पाठवलाय. ओके, तो ईमेल मी इथे ओपन करतो. ठीक आहे, हा नाही ईमेल, हा ईमेल, अरे तोच ओपन झाला का, हा ईमेल होता आणि त्या ईमेलला मी इथे काय करतो, ओपन करतो. आणि आता आपण चेक करू तो ईमेल कसा आलाय आपल्याला शो आला इथे A to Z हॅलो A to Z म्हणून. जसं मी A to Z ला ओपन करतोय, अरे सगळी HTML आली की इथे. ओके, मी हाताने थोडस राईट करण्याचा प्रयत्न करतो. जसं की मी ते घेतला, डिव घेतला, डिवचा ओपन केला, परत क्लोज करतो डिवचा मी इथे. ओके, आणि डिवच्या आतमध्ये आणि डिवला इथे मी राईट करतो. ठीक आहे, डिव नाही घेत डायरेक्टली, आपण इथे HTML राईट करू शकतो म्हणून हे फक्त दाखवतो. H1 घेतला मी आणि H1 मध्ये राईट करतो मी वेलकम टू Node.js बॅच नंबर 51. ठीक आहे, मी कशामध्ये राईट केलंय, H1 मध्ये केलं आणि H1 चा मी इथे काय करतो, एकदा क्लोज करतो. झालाय क्लोज आणि हा ईमेल मी काय करतो, एकदा डबल सेंड करतो. डबल सेंड करण्यासाठी आउटपुट पेजला जाणार आणि फक्त आपण तिथे काय करणार, एकदा रिफ्रेश करणार. जसं मी रिफ्रेश केलं ऑटोमॅटिकली काय होणार, एक ईमेल जाणार. त्याला ईमेल गेलाय चेक करतो, त्या ईमेलला आलो मी, बॅक जातो, इथे करतो मी जसं रिफ्रेश, जसं मी रिफ्रेश केलंय. ठीक आहे, इथे H1 मध्ये आपल्याला टेक्स्ट नाही प्रिंट झाला. ओके, ठीक आहे, त्याचं रिझन सब्जेक्ट मध्ये पण आपण डेटा नाही प्रिंट करू शकत, फ्रॉम मध्ये पण नाही. टिल्ड H1 घेतलाय. ठीक आहे, काहीतरी मिसिंग राहतंय. ठीक आहे, मी एकदा इथे चेक करतो, एकदा ChatGPT कोण काय H1 वर्क करत नाही. ठीक आहे ना, करेक्ट कोड काय चुकलं होतं आपलं इथे. ठीक आहे, त्यांनी एक आपल्याला हा कोड दिलाय. काय झालंय, काहीच नाही ना चेंजेस, थोडं सिंटॅक्स एरर आहे वाटतंय. ठीक आहे, यांनी रॉंग कोड दाखवला इथे, काहीतरी थोडंसं सिंटॅक्स एरर किंवा आपला टिल्ट वगैरे राहत असेल. हा कोड मी काय करतो, इथून कॉपी करतो आणि इथे करतो एकदा मी फक्त पेस्ट. ह्यांनी काय केलंय, फक्त ऍज इट ठेवलंय, फ्रॉम ठेवलंय, त्यानंतर टू ठेवलाय, सब्जेक्ट मध्ये वेलकम राईट केलंय आणि इथे त्यांनी राईट केलंय टेक्स्टच्या जागी इथे काय राईट करायचं, फक्त आपल्याला HTML राईट करायचे, कोलन द्यायचा आणि जो काही HTML चा आपण कोड राईट केलाय तो कोड इथे राईट करायचा. जसं मी एकदा चेक करतो, आउटपुट पेजला आलो, एकदा आपण ह्याला रिफ्रेश करू, ऑटोमॅटिकली काय होणार, एक ईमेल पास होणार. जसा ईमेल पास झाला, मी चेक करतो ईमेल कसा गेला, इकडे बॅक आल्यानंतर मी इथे जसं रिफ्रेश करतोय की ठीक आहे, ह्या ईमेलला नाही आला, कोणत्या ईमेल आहे, ह्या ईमेलला आपण ईमेल पाठवलाय. जसं मी इथे रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर ईमेल नाही झाला शो. ठीक आहे, ठीक आहे, का नाही आलं ते समजलं मला, कारण ते आपण ईमेल थोडासा चुकीला राईट केला. एकदा मी रिफ्रेश करतो, जसं मी रिफ्रेश केले एक ईमेल पास झाला, आउटपुट पेजला आलो, इथे मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय इथे वेलकम नावाचा आपल्याला काय आला, एक ईमेल आलाय. जसं मी ईमेल ओपन केला, आलं इथे डिझाईन आली, मला वेलकम प्रिंट झाले, तिथे काय आलं, एक बटन आलंय. बटन कुठून आलं होता, ईमेल मध्ये. जसं की आपण इथे एक टेक्स्ट राईट करता, डिव घेतला होता, डिव मध्ये एक बटन घेतलं होतं आणि त्या बटनला सांगितलं होतं गेट स्टार्ट आणि त्याला थोडीशी आपण स्टाईल दिली, पॅडिंग दिली, त्यानंतर बॅकग्राऊंड कलर दिलता, बॉर्डर दिलती, त्यानंतर बॉर्डर रेडियस दिली. म्हणजे आपल्याला एक काय ईमेल मध्ये थोडीशी डिझाईन करायची असेल तर काय करणार आपण, जिथे आपण हा टेक्स्ट राईट केलाय टेक्स्टच्या जागी काय राहणार, इथे HTML. ओके, जसं आपण आउटपुट पेजला रिफ्रेश करू, ऑटोमॅटिकली काय होतं, एक ईमेल तर सेंडच होतो. तो ईमेल कसा जाणार होता, तो HTML च्या फॉर्मॅट मध्ये जाणार. इकडे आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे रिफ्रेश करून चेक करतो आणि जो काही ईमेल आलाय तर ईमेल ओपन केला, लास्ट वाला ओपन करू आपण. आणि जे काही आपण वेलकम टू Node.js पाठवलं होतं ते कशात प्रिंट झालं, आता एक H1 मध्ये प्रिंट झालं. ओके, हे पण तुम्ही ट्राय करा आज. ठीक आहे, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही. ऑनलाईन मेंबर एवढं ट्राय करता ना तुम्ही,